MPSC मध्ये आपल्या परिचयामध्ये सगळ्यांना ज्ञात आहे की आपण ज्यावेळेला MPSC ची परीक्षा दिली तर महाराष्ट्रात प्रथम आपण आलात आणि त्याच्यानंतर डायरेक्ट DYSP एवढ्या महत्त्वपूर्ण पदावर आपली निवड झाली. मूळ गाव तामसवाडी, अतिशय छोटं गाव, आणि तिथून MPSCतून प्रथम येण्याचा मान ते DYSP. हा कसा प्रवास आहे, म्हणजे शैक्षणिक आणि येणाऱ्या अडीअडचणी या संदर्भात जर आम्हाला मार्गदर्शन केलं तर बरोबर. सर्वांना नमस्कार. माझं जे शिक्षण आहे झालं ते आपल्यासारखंच झालेलं आहे. तामसवाडी हे छोटंसं गाव आहे, साहेबांनी सांगितल्याप्रमाणे. त्या ठिकाणी मी तुमच्यासारखाच एक विद्यार्थी होतो आणि विशेष म्हणजे 1ली ते 10वीपर्यंत शिक्षणाकडे असं विशेष माझं लक्ष नव्हतं. सकाळी उठायचं, शेतावरती जायचं, आपल्या शेतावरती काम नसेल तर शेतमजुरी, दुसऱ्याच्या शेतावर कामाला जायचं. आईवडील अशिक्षित होते आणि अशा परिस्थितीनं आपण शाळेत जायचं, थोडाफार अभ्यास करायचा. या पद्धतीने मी पुढे गेलो. 10वी झाली, 10वी नंतर 11वी झाली आणि 11वी नंतर मी किसान महाविद्यालय पारोळा इथं 12वीला गेलो आणि तिथून खरी माझ्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये माझ्या करिअरला कलाटणी मिळाली. तर जो विद्यार्थी एक सामान्य तुमच्यासारखा होता, तुमच्यासारखा बसणारा, तो डायरेक्ट 12वीला जेव्हा पारोळ्याला जातो त्यावेळेस त्याला तिथं भरपूर वेळ मिळतो, हॉस्टेलला राहतो. आणि 12वी म्हणजे ज्युनियर कॉलेज. त्या ठिकाणी नवीनच कॉलेज होतं, पहिलीच बॅच होती आमची. तिथे असं विशेष काय असं फॅसिलिटीज तुमच्यासारख्या नव्हते, शिक्षक नव्हते, लायब्ररी सुसज्ज नव्हती, कारण पहिलंच वर्ष असल्यामुळे. पण काय एक त्या ठिकाणी मी जिद्द आणि चिकाटी घेतली आणि त्याच्या जोरावरती रात्रंदिवस अभ्यास केला आणि 12वीपासून पहिला नंबर, 12वीला पहिला नंबर आला माझा तालुक्यामध्ये. आणि जो पहिला नंबर मी तिथं 12वीला मिळवला तो दरवर्षी FY, SY, TY, BA झालो, BA अर्थशास्त्र झालो, दरवर्षी पहिला नंबर राहायचा, भरपूर बक्षिसं मिळवायचं. त्याच्यानंतर मला नोकरीची गरज होती, तर परिस्थिती आर्थिक बरोबर नव्हती. सर्वांना मी सांगू इच्छितो, इथं पालक पण आहेत, आपण प्रत्येक वेळेस विद्यार्थी म्हणतो की माझी परिस्थिती बरोबर नाही, माझी परिस्थिती बरोबर नाही, त्यामुळे मी शिक्षण घेऊ शकलो नाही. हे काही तसं कारण नाही. तुमच्यासमोरच मी एक उदाहरण आहे. ज्या विद्यार्थ्याला खोडकत पुढे जायचं असेल तो सहज जाऊ शकतो. तर अशा परिस्थितीत दरवर्षी प्रथम क्रमांक मिळवत असताना BA नंतर कुठंतरी मला जॉब मिळायला पाहिजे म्हणून माझी धडपड चालू झाली. पण BA नंतर आपल्याला माहिती आहे कुठं जॉब मिळत नाही. मग मला सांगण्यात आलं की मास्टर्स डिग्री इन पर्सनल मॅनेजमेंट MBA MPM केल्यानंतर तुम्हाला चांगली सर्व्हिस मिळेल. मग मी नाशिकला गेलो BYK कॉलेजला, पण तिथं मात्र सुसज्ज अशी लायब्ररी मला मिळाली. पुस्तकं सर्व प्रकारची होती. आणि विशेष सांगू इच्छितो की जोपर्यंत मी, आता बघा तुम्ही किती भाग्यवान आहात की तुम्हाला आत्तापासून MPSC काय आहे ते सरांनी सांगितलं तुम्हाला. MPSC आम्हाला MPSCचा लॉंग फॉर्म माहीत नव्हता. MPSC काय असतं हे माहीत नसतं ग्रॅज्युएट होईपर्यंत. ही खेळातल्या विद्यार्थ्यांची शोकांतिका असते. तर तिथं गेल्यानंतर मग मला स्पर्धा परीक्षा समजायला लागल्या, MPSCचा लॉंग फॉर्म, UPSCचा लॉंग फॉर्म. आणि लायब्ररीमध्ये भरपूर पुस्तकं होती. फक्त एकच माझं ध्येय होतं की रात्रंदिवस अभ्यास करणे. मॅनेजमेंटला गेल्यानंतर वाटलं होतं की मला लगेच तिथंही सर्व्हिस मिळेल, पण पहिल्या वर्षी ॲडमिशन घेतली त्यावेळेस बघितलं तर तिथंही सुद्धा लगेच तुम्हाला नोकरी मिळेल याची शाश्वती नव्हती. मग मी स्पर्धा परीक्षेमध्ये उतरलो आणि जो उतरलो तिथं GK मास्टरची परीक्षा व्हायची, एक पदवी दिली जाते पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेजला, त्यातही मी तिथं GK मास्टरची पदवी मिळेल पहिला आलो. बऱ्याचशा स्कॉलरशिप मला तिथं मिळाल्या आणि डायरेक्ट मी जोपर्यंत पोस्ट ग्रॅज्युएट होत नाही तोपर्यंत मला डायरेक्ट ऑर्डर आली रिझर्व्ह बँकेमध्ये अधिकारीची, ऑफिसरची, डायरेक्ट रिझर्व्ह बँकेत मुंबईला. आता तिथं गेल्यानंतर ते सुद्धा मी शांत नाही राहिलो. तिथं सुद्धा मी रिझर्व्ह बँकेत दिवसा नोकरी करायची अधिकारी ऑफिसर म्हणून, आणि संध्याकाळी तिथंच असे स्पर्धा परीक्षेच्या त्या काळामध्ये नॅशनल स्कूल ऑफ बँकिंग, जे बँकिंगचे बँकमध्ये जे अधिकारी कर्मचारी ज्यांची निवड होती नोकरीसाठी, तर ते तिथं मी लेक्चरर म्हणून जॉईन झालो आणि तिथं विद्यार्थ्यांना शिकवायला लागलो. तर तिथले जवळजवळ 70 to 75% मुलं बँकिंग क्षेत्रामध्ये निवड व्हायची.
मग तिथं मी पुस्तकं बरीचशी लिहिली जनरल नॉलेजची. जनरल नॉलेज हा माझा सामान्य ज्ञान हा माझा आवडता विषय होता आणि अशा सामान्य ज्ञान विषयामध्ये तिथं पुस्तकं लिहिली आणि तिथं शिकवत असतानाच मग मी वेगवेगळ्या परीक्षा देतात MPSCची दिली परीक्षा. त्यात मग मी प्रथम क्रमांकाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला उत्तीर्ण झालो आणि माझी निवड झाली. अशा खडतर परिस्थितीमध्ये हा माझा प्रवास होता. कोणाला जर वाटत असेल नाही मी लगेच होणार, आता तुम्हाला किती लोकांना मुलांना पोलीस व्हायचं आहे हातवरती. व्हेरी गुड. फारच मुलींची संख्या जास्त आहे मुलांपेक्षा. आणि हा तालिका आता कोणाला पोलीस